हाय हॅलो नमस्कार, मी काजल आपलं स्वागत करते नवीन एका व्हिडिओमध्ये। तर आपण या आधीच्या व्हिडिओत पाहिलं, ह्या फ्रॉकचं कटिंग पाहिलं होतं। आपण याचं आता स्टिचिंग बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया फ्रॉक शिवायला। बघू शकताय तुम्ही, ही आपली कमरेच्या वरचा पार्ट आहे, कमरेच्या वरचा पार्ट। त्याच्यावर अशी क्रॉस पट्टी जोडून घ्यायची, गळ्याला गळपट्टी ही क्रॉस कापडातली घ्यायची, म्हणजे व्यवस्थित लागली जाते। बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने क्रॉस पट्टी लावून घ्यायची। आणि हे अशा पद्धतीने छोटे छोटे कट करून घ्यायचे, म्हणजे आतल्या बाजूला छान फिनिशिंग येतं। आणि वरून दाब टीप मारून द्यायची। बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने दाब टीप मारून घ्यायची। दुसराही पार्ट याच पद्धतीने तयार करून घ्यायचा। बघू शकताय तुम्ही, या पद्धतीने सुद्धा गळपट्टी लावू शकता। एक्स्ट्राचं जे फॅब्रिक असतं आपलं अस्तरचं, त्याच्यावर मी असा गळा ड्रॉ करून घेतलाय। हा मधला जो त्रिकोण आहे ते तिथं मी हुक लावणार आहे, त्यासाठी तो तसा करून घेतलाय। बघू शकता, एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घ्यायचं आणि हा आपला गळा असं स्टिच करून घ्यायचा। अस्तरची बाजू खालती आहे, त्याच्यावर आपण मेन फॅब्रिक ठेवलेला आहे। मेन फॅब्रिकची आतली बाजू बाहेर आली पाहिजे, अशा पद्धतीने असं स्टिच करून घ्यायचं। बघू शकताय तुम्ही, खूप ताईनं सोपी पद्धत आहे। या घर बसल्या कुणीही आपल्या मुलीसाठी हे फ्रॉक स्टिच करू शकता आणि खूप सुंदर फ्रॉक तयार होतं। बघू शकताय तुम्ही, असे कट देऊन घ्यायचे आणि ही गळपट्टी फोल्ड करून घ्यायची पुन्हा एकदा दाखवल्याप्रमाणे। बघू शकता, अशा पद्धतीने आपला फिनिशिंग सहित आपला बॅक पार्ट सुद्धा तयार होतो। काळजीपूर्वक व्हिडिओ बघायचा, म्हणजे तुमच्या एकदा पाहिलं तरी लक्षात येईल बरोबर। त्याच पद्धतीने आपण जी फ्रंट साइडला फ्रिल करणार आहोत या फ्रॉक साठी, त्याच्यासाठी ही जी 3 इंच रुंद आणि 30 इंच लांब अशी जी पट्टी काढून घेतलेली आहे, तिला अशी डबल फोल्ड एका साइडनं करून घ्यायचं। बघू शकताय, अशा पद्धतीने ही आपली पट्टी तयार होईल। आता आपण फ्रंट बाजू घेतलेली आहे आणि त्याच्यावर बॅक ठेवून अशी शोल्डर अशा पद्धतीने जोडून घ्यायच्या, अर्धा इंच शिलाई मार्जिन ठेवून। बघू शकताय, आता हा स्लीवलेस फ्रॉक आहे, त्यामुळे त्याला सुद्धा अशी पट्टी लावून घ्यायची, क्रॉस पट्टी। दोन्ही साइडला याच पद्धतीने क्रॉस पट्टी लावायची आणि आतल्या बाजूने फोल्ड करायचं दोन्ही साइडला। बघू शकता, असे नॉचेस देऊन घ्यायचे आणि आतल्या बाजूने फोल्ड करायची पट्टी। दुसरी सुद्धा साइड याच पद्धतीने करून घ्यायची। खूप सोपा आहे ताई। आता हा फ्रंट बाजूचा आपल्याला जी फ्रिल लावायची ते फ्रंट साइडचा सेंटर काढून घ्यायचा आणि 3-3 इंच बाजूला सोडायचं। त्याच पद्धतीने आता आपण खालचा फ्रॉकचा घेर बनवणार आहोत, त्याच्यासाठी ह्या अशा पद्धतीच्या बॉक्स प्लेटेड चुन्या टाकून घ्यायच्या। बघू शकता, एक चुनी आतल्या बाजूला आणि एक चुनी बाहेरच्या बाजूला, अशा पद्धतीने ह्या चुन्या आपल्या तयार झाल्यात। आता फ्रंट साइडला आणि बॅक साइडला हे जे आपण फ्रॉकचे घेर बनवलेत ते अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचे। उलट सुलट बाजू चेक करायचे आणि अटॅच करून घ्यायचे। बघू शकताय तुम्ही, अशा पद्धतीने अटॅच करून घ्यायचे। हा अशा पद्धतीने आता ही आपल्याला फ्रिल लावायची आहे। आपण जे 3-3 इंच शिलाई मार्जिन सोडलं होतं सेंटर पासून, तिथून आपल्याला फ्रिल लावायला घ्यायचे। फ्रिल फोल्ड केलेली बाजू म्हणजे उलटी बाजू वर घ्यायची आणि फ्रिल लावायला सुरुवात करायची। बघू शकता, अशा पद्धतीने चुन्या टाकत घ्यायच्या
आता मी बॅक साईडच्या आपला जो मुंड्याचा आकार आहे तिथपर्यंत ह्या चुन्या लावलेल्या आहेत. ऑप्शनल आहे, तुम्हाला नसतील लावायच्या तरी तुम्ही नाही लावलेत तरी चालू शकतील. दुसऱ्या सुद्धा बाजूला अशाच पद्धतीने ही फ्रिल लावून घ्यायची आणि त्याच्यावर हे बघा असं उलट करून त्याच्यावर दाबटीप मारून घ्यायची. बघू शकताय खूप सुंदर पद्धतीने आता आपली डिझाइन तयार होते फ्रिलची. त्याच्यावर ही अशा पद्धतीने बाजारात लेस मिळते, ती लेस तुम्ही आणू शकता. नाही लावलीत तुम्ही तरी चालू शकेल. हे मला कस्टमरला द्यायचा आहे फ्रॉक, त्यामुळे मी ही लेस लावतेय. फॉल अस्तर ज्या दुकानामध्ये मिळतं तिथं ही लेस तुम्हाला आरामात मिळून जाईल. बघू शकताय लेस लावल्यामुळे किती छान लुक आला या फ्रॉकला. अगदी आपण विकत आणल्यासारखं फ्रॉक तयार होतं. बघू शकताय तुम्ही. आता आपण हे बंद बनवणार आहोत. त्याच्यासाठी 4 इंच रुंद कपडा आणि 10 किंवा 11 इंच लांब असा आपल्या उंचीनुसार अंदाजे तुम्हाला किती छोटा मोठा बंद हवाय या पद्धतीने करू शकताय. उलटवून घ्यायचे बंद असे स्टिच करून शनी. आणि बॅक साईडला बघा अशा कमरेच्या साईडला इथं अटॅच करून घ्यायचे म्हणजे हलत नाहीत शिलाई स्टिच करताना. दुसऱ्या सुद्धा बाजूला असाच कमरेच्या वरच्या साईडला बंद अटॅच करून घ्यायचा आणि साईड फिटिंगची टीप असते ते मारून घ्यायची मुंड्यापासून खालच्या फ्रॉकच्या शेवटच्या टोकापर्यंत. दोन्ही बाजूने असंच करायचं आणि फ्रॉक उलटवून घ्यायचा. बघू शकता किती सुंदर फ्रॉक आपला तयार होतोय आता. शिलाई डबल शिलाई मारायची म्हणजे उसवण्याची भीती राहत नाही. बघू शकताय तुम्ही. सुंदर असा आपला फ्रॉक तयार आहे. अशा छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी काजल कलेक्शन या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्या मैत्रिणींचे आभार मानते. धन्यवाद.